लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये विजया सरदेसाई स्वतः कलाचे आभार मानत सरोजचे डोळे उघडणार आहे। कारण आज आपल्या मुलीला एका फ्रॉड मुलापासून वाचवल्यामुळे कलाने आपल्या मुलीचं आयुष्य सुधारलंय हे आता इकडे सरोजला समजावून सांगत, खरंच तुझी सून खूपच लकी आहे तुझ्यासाठी। म्हणजे तुझी सून जर या घरामध्ये सगळा कारभार सांभाळत असेल ना तर तुला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची गरज नाही। खरंच तू न सुनेच्या बाबतीत खूप भाग्य काढलंस असं म्हणत ती आता सरोजचे डोळे उघडत कलाला खूप मोठे आशीर्वाद देणार आहे आणि अद्वैतचे पण डोळे उघडणार आहे। म्हणजे अद्वैतला लाभलेली ही मुलगी आजच्या जगामध्ये खरंच लक्ष्मीच्या पावलांनी तुमच्या घरात आले। कारण या सगळ्यामध्ये तिने दोन कुटुंबांना खूप मोठ्या या संकटातून वाचवलंय। एक म्हणजे चांदेकरांच्या विभ्रतीला काळीमा लागण्यापासून वाचवलंय आणि आमच्या सरदेसाईंच्या मुलीच्या आयुष्याची बर्बाद होण्यापासून, त्याचप्रमाणे तिच्या माहेरच्या कुटुंबाचा पण उद्धार केलाय। हल्ली अशा मुली कुठे असतात असं म्हणत आता सरोजचे डोळे उघडल्यावरती सगळ्यांच्या समोर सरोज आता कलाचं कौतुक करून कलाची बाजू घेत आता मात्र अद्वैत आणि कला यांना खूप मोठा मान देणार आहे। सगळ्यांच्या समोर सीसीटीव्ही फुटेज आल्यानंतर सुद्धा रोहिणीचा तोरा काही कमी होत नाही। रोहिणी सांगते, माझा या सगळ्यावरती विश्वासच नाहीये। हे असे पुरावे एका सेकंदात गोळा करू शकतात। म्हणजे आता कला मी जरा जास्तच डोक्यावरती बसवलं असं मला वाटायला लागलंय। तिला जरा काय मी या सगळ्या घरची जबाबदारी दिली डेकोरेशनची तर तिने आपल्याच बहिणीला इकडे घेऊन आली आणि हे शक्यच नाहीये। माझा राहुल जयपूरला गेला होता, हे सीसीटीव्ही फुटेज खोटं आहे, हिने मॉर्फ करून आणलेलं आहे। यावरती मग मात्र आता इकडे सोहम आणि अद्वैत या सगळ्यांना सत्य माहिती असतं। इकडे राहुल मिजासीत असतो की माझं कुणी काही वाकडच करू शकत नाही। त्यावेळेला मग मात्र रोहिणी म्हणते, हे बघा विजया सरदेसाई, आपण ना या सगळ्यामध्ये साखरपुडा सुरू करूया। कारण या खऱ्यांना सवयच आहे, या खऱ्यांना सवय आहे कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडू न देण्यासाठी। यासाठी आपण आता वाट न बघूया। अद्वैत म्हणतो, थांब आत्या, जे कला सांगते ते सत्य आहे। हा साखरपुडा आत्ताच्या आत्ता थांबवायला पाहिजे। यावरती आबा म्हणतात, अद्वैत तुला हे आधीपासून माहिती होतं? अद्वैत सांगतो, हो आबा, ज्या वेळेला होळीच्या दिवशी म्हणजे त्याच्या आधी मी ज्या वेळेला खऱ्यांच्या घरी गेलो होतो तेव्हाच मी नैनाला रंगेहात पकडलेलं। नैना लग्नानंतर 2-3 दिवसांनीच खऱ्यांच्या घरी आली होती आणि त्याच वेळेला राहुल सुद्धा जयपूरवरून आला होता। राहुल आणि नैना हे दोघजण एकाच हॉटेलमध्ये होते। त्यानंतर राहुलने नैनाला घरी सोडून मग तो इकडे आला होता। मी ज्या वेळेला खऱ्यांच्या घरी राहायला गेलो तेव्हा मला कळलं होतं की नैना ही खऱ्यांच्या घरी राहते। पण त्याच वेळेला मी कलावरती आरोप केला, तिने 8 दिवसाची मुदत मागून घेतली आणि म्हणूनच मी तिला तिकडेच ठेवून आलो होतो। पण या 8 दिवसात तिने सगळं सिद्ध केलंय। या 8 दिवसात तिने अजूनही बऱ्याच गोष्टी सिद्ध केल्यात। म्हणजे तिने आपल्या राहुल जी ब्रँच सांभाळतो त्या ब्रँच मधला फ्रॉड सुद्धा समोर आणलाय। राहुलने केलेला फ्रॉड हा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे आणि राहुलने 8 लाखाचा आत्ता या आधी पण फ्रॉड केलेला आहे। राहुलने हे पैसे वेगवेगळ्या मुलींवरती खर्च केलेत हे सुद्धा माझ्याकडे आहे। त्यामुळे विजया सरदेसाई यांची मुलगी राधा सरदेसाई हिच्यासाठी राहुल हा योग्य मुलगा नाहीये। कारण या सगळ्यामध्ये आईची मैत्री आहे, ती आईच्या मैत्री खराब होऊ नये असं मला मनापासून वाटतं। याआधी माझ्यामुळे आईला खूप त्रास झालाय, आता ह्या माझ्या लग्नामुळे आणि नैनामुळे आईला अजून त्रास व्हावा असं मला वाटत नाही आणि या सगळ्यासाठी मला असं वाटतं हे लग्न होऊ नये। आबा तुम्ही हे आता साखरपुडा थांबवा। आता मात्र इकडे प्रदीपला खूप आनंद होतो। पहिल्यांदा आपला मुलगा आपल्या सुनेची बाजू घेतोय आणि तिच्या बाजूने ठाम उभा आहे। यालाच म्हणतात लग्नातलं प्रेम असं म्हणत तो आता स्वतःच खुश व्हायला लागतो। अद्वैत सांगत असतो, मी जे सांगतोय तेच सत्य आहे। मग मात्र प्रदीप म्हणतो, अद्वैत आज मला तुझा अभिमान वाटतो। आज पहिल्यांदा तू बायकोची बाजू घेऊन जे काही बोललास ना, खरंच तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे। आबा म्हणतात, कलाने आज सगळ्यांचे डोळे उघडलेत पण राहुलमुळे माझी मान शर्मेने खाली गेलेली आहे। त्यावरती आता अद्वैत त्याच कंपनीमध्ये आपल्या पेढीवरचे सगळे फ्रॉडचे रिपोर्ट मागवून घेतो। तोपर्यंत कला सुद्धा आता सगळं रिपोर्टचे सत्य मागवून घेते।
आणि कला सांगते आज न खरं तर नैनाताईचा पण साखरपुडा होता. तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की माझं कुटुंब इथे मुलींना लग्न करून देण्यासाठी हपापलेलं आहे. पहिल्या वेळेला आईने ही चूक केली. नैनाताईला श्रीमंत घर मिळावं म्हणून आईने हे सगळं केलं होतं. पण या वेळेला नैनाताईचा साखरपुडा चालू होता. यावरती सरोज म्हणते हो, त्या दिवशी रोहिणीलाच आमंत्रण आलं होतं ना. रोहिणी त्याच्या साखरपुड्याचं आज तिचा पण साखरपुडा होता. यावरती कला सांगते हो, ऐन साखरपुड्यात नैनाताईला चक्कर आली आणि तोच मुलगा सौरव डॉक्टर होता आणि त्यांनी ताबडतोब चेक करून सांगितलं की नैनाताई प्रेग्नेंट आहे. आता बरोबर आमच्या लग्नाला 1.5 ते 2 महिने होत आलेले आहेत आणि नैनाताई आणि राहुल याच दरम्यानी हॉटेलमध्ये गेलेले होते. त्यामुळे हे मूल राहुलचं आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. सरोज म्हणते राहुल इतका नीच पातेला उतरलाच आणि रोहिणी तू आपल्या मुलाच्या ह्या करतुती माहिती असून सुद्धा हे सगळं करण्यावरती गेलीस, माझी मैत्री खराब करायला गेलीस. रोहिणी म्हणते मला यातलं काही माहित नाही, मला याच्यावरती विश्वासच नाही. या खऱ्यांना श्रीमंतीचा हाव आहे. एक मुलगी आपल्या गळ्यात पडली, दुसरी मुलगी पण आपल्या गळ्यात पडायला निघालेत. कारण लग्न मांडवातून पळून गेलेल्या मुलीला कोण इकडे उभं करणार. मग मात्र आता इकडे आबा म्हणतात रोहिणी बाद झाले तुझी ही नाटकं. म्हणजे या सगळ्यामध्ये राहुलच्या विरुद्ध इतके पुरावे असून त्याला पाठीशी घालतेस असं म्हणत आबा राहुलला थोबाडतात. आता मात्र साखरपुडा मोडला असं आबा डिक्लेअर करतात. त्याच वेळेला आता मात्र रजनी म्हणते विजया मॅडम खरंच माफ करा, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप त्रास झाला. विजया म्हणते माफी मागायची असेल तर माझी मागू नका, माफी या कलाची मागा, जिला तुम्ही या घरामध्ये इतका त्रास दिलात, इतकं हे केलं तरी तिच्यामुळे आज माझ्या मुलीचं आयुष्य वाचलंय. आज माझ्या मुलीला खूप मोठ्या बदनामीपासून खूप मोठ्या फ्रॉडपासून कलाने वाचवलंय. खरंच मी कलाची ऋणी आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की ही मुलगी इतकी एफर्ट्स करते. राहणीमान साधा आहे पण आज तिने जो केलाय ना पराक्रम, खरंच सॅल्यूट आहे कलाला. म्हणजे आज तू 3 घराण्यांची अब्रू राखलीस. एक म्हणजे चांदेकरांची. जर चांदेकरांच्या कुटुंबामध्ये सरदेसाईंचं नातं जुळलं असतं तर चांदेकरांना फ्रॉडच्या केसमध्ये मीच आत टाकलं असतं. दुसरं म्हणजे माझ्या मुलीचं आयुष्य वाचवलंस आणि तिसरं म्हणजे तुझ्या बहिणीचं पण रक्षण केलंस. रोहिणी म्हणते असं करू नका विजया मॅडम, अहो ही काहीही वेड्यासारखं सांगते. मी तुम्हाला सांगते ना की माझ्या मुलाचं काही नाही, यांना श्रीमंतीची हाव आहे म्हणून यांनी हे सगळं केलेलं आहे. मला असं वाटतंय अहो म्हणजे माझा राहुल या अशा फडतूस मुलीच्या का बरं प्रेमात पडेल. काय आहे त्यांचं मिसळीचं दुकान. अहो तुमच्यासारखी इतकी गर्भश्रीमंत मुलगी सोडून तो तिकडे लग्न करेल. मग मात्र विजया म्हणते बरं झालं तुमचं खरं रूप माझ्या समोर आलं ते, म्हणजे तुम्हाला गर्भश्रीमंत मुलीशी लग्न करायचं होतं तर का. असं म्हणत आता मात्र विजया म्हणते याआधी माझ्या हे लक्षात नाही आलं, पण तुमच्या वागण्या बोलण्यातून मला कळतंय की तुम्हाला फक्त श्रीमंतीची हाव आहे. तुम्ही श्रीमंत मुलीशी लग्न करून एकुलता एक श्रीमंत मुलीची प्रॉपर्टी हडप करण्याचा विचार केलात का. वा वा वा, हे सगळं तुम्हाला शोभतं बरं का. म्हणजे यामध्ये कलाने जर का माझे डोळे उघडले नसते तर माझी मुलगी रस्त्यावरती आली असती. खरंच थँक्यू कला, तुझे जितके आभार मानावे ना तितके कमी आहेत. आणि सरोज तू ना तुझ्या सुनेचे आभार मान. म्हणजे तिने आज जे काही केलंय ना या सगळ्यामुळे चांदेकरांची इब्रत वाचली आणि आपली मैत्री. खरंच सरोज तुला ही अशी सून लाभले ना तिचे आभार मान. असं म्हटल्यावरती सरोज म्हणते खरंच आहे, पण तू माझ्यावर रागवली नाहीस ना, कारण या सगळ्यामध्ये मला खरंच सत्य काही माहीत नव्हतं आणि त्यामुळे माझ्याकडून ही चूक झाली. यावरती मग मात्र विजया म्हणते नाही ग, तुझ्यावरती का रागवेन मी, तू तर माझी जीवश्य कंठस्थ मैत्रीण आहेस. तुझ्यावरती रागवून काय करू, कुणाला सांगू तुझ्यावरती रागवून. खरंच तुझ्यावरती माझा बिलकुल राग नाहीये. असं म्हणत मग मात्र आता इकडे सरोजचे डोळे उघडलेले असतात. सरोजचे डोळे उघडून मग मात्र कलाने मोठा धमाका केलेला असतो. कलाने आता सरोजचे डोळे उघडत आता मात्र इकडे विजया सरदेसाई यांनी केलेलं कौतुक सरोजला पटतं आणि सरोज म्हणते आहे माझी सून ग्रेट, म्हणजे माझ्या मुलाला ही सून मिळाली म्हणून मला खूप आनंद आहे. कला खरंच तू आज जे काम केलंस ना त्यामुळे 3 घराण्याची इज्जत वाचलेली आहे आणि मी डिक्लेअर करते की हा साखरपुडा मोडलाय आणि तुझ्या बहिणीला मी राहुल सोबत लग्न करून देईन. भले मी नैनाला कधीच माफ करणार नाही आयुष्यात, पण बाळा तुझ्यावरती मी रागवले, ही माझी चूक झाली. खरंच म्हणजे तू न चांदेकरांच्या घराण्याला शोभेल अशी आहेस.
फायनली सरोजने कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान दिलेला असतो आणि नयनाचं लग्न ठरवलं असतं, पण नयनाला कधीही माफ करणार नाही ही शपथ घेतलेली असते. आता कलाला त्या घराच्या सुनेचं स्थान मिळालं. मालिका पाहायला यापुढे तुम्हाला आवडणार का? कमेंट करून नक्की कळवा.